न्यूज 24 वेद जनमनाचा. आणि हा आहे तेजस मोरे. आणि हां त्याच्यानंतर इथंच त्या मंत्रालयाच्या त्या प्रदर्शनाच्या ठिकाणचा हा फोटो आहे. आणि हा जो गोल केलेला आहे तो तेजस मोरे आहे. हे बाकीचे जेलचे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर गप्पा मारत आपला हा बसलेला आहे त्या प्रदर्शनाच्या ठिकाणचा. आणि त्याच्यानंतरचा फोटो आहे तो मुख्यमंत्री जेव्हा येत होते त्यावेळी इथं आहेत मुख्यमंत्री आणि इथं आहे तेजस मोरे. आणि आल्या आल्या पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी तेजस मोरेलाच हात केला, त्याचाही व्हिडिओ माझ्याकडे आहे. बाकी कुणी त्या मुख्यमंत्र्याच्यावर एकही आमदार नव्हता, खासदार नव्हता, कुणी मंत्री नव्हते. इथंही तसंच दिसतं सगळं. आणि हे फोटो मी स्वतः काढलेले आहेत, कारण मी त्यावेळी तिथं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होतो. हे सगळं मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. कारण मला आश्चर्य वाटत होतं की एवढ्या तक्रारी करून एवढ्या बोंबाबोंब होऊनसुद्धा ह्याची चौकशी का होत नाही, म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा शोध घेतला. आता जेलमध्ये काय सध्या चालतं याचा अजून एक प्रत्यक्षदर्शी पुरावा मी तुमच्यासमोर सांगतो. कोल्हापुरातलंच बिंदू चौकतलं जे सबजेल आहे त्या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये आमच्या शिरोळ तालुक्यातल्या शिर्टी गावातल्या काही पोरांच्यामध्ये आपसात काही वाद झाला होता, म्हणून त्यांना 4-5 दिवसाची मॅजेस्टिक कस्टडी मिळालेली होती. हा आहे काय नाव आहे तुझं? शरद भाऊसू गुरव. शरद गुरव हा शिर्टीच आहे, तालुका शिरोळ. आता तू सांग जेलमध्ये तुला काय काय आढळलं? जेलमध्ये कैद्यांची लूटमार करतात आणि 10 रुपयाची वस्तू 20 रुपयाला, अर्धा किलो चिरमुरं 110 रुपयाला विकले जातात तिथं. आणि गायछाप तंबाखुडी 500ला 1 आणि 1000ला 2 अशी विक्री करतात. आणि जेलमध्ये सगळ्या कैद्यांना लुटलं जातं. तिथलं जेवण बघितलं तर एकही दिवस जेवण न जाण्यासारखं जेवण असतं तिथं. सगळा बदला भाज्या, मोठं न सोलल्यालं ना, एकदम असं जेवण बाद. दारू केवढ्याला मिळते? दारू 25,000 रुपयाला बाटली. सगळे रेट काढून आणला आहे ना. किती दिवस होत असं बाबा तू? 8 दिवस होतो. कैद्यांची लूटमार भयानक आहे तिथं. तर अजून एक प्रकरण आहे. मला नागपुरातनं एक पत्र आलं. मी हे सगळं प्रकरण काढल्यानंतर हे पत्र मला पोस्टानं आलेलं आहे नागपूरचं. महेंद्र नहारकर नावाच्या गृहस्थाचं आहे. त्यानं मला असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, हिंदीतलं पत्र आहे, की माझा पुतण्या तिथं काही किरकोळ गुन्ह्यामुळं जेलमध्ये, नागपूर जेलमध्ये होता आणि त्या ठिकाणी त्याला प्रचंड त्रास दिला. एवढंच नाही तर त्याचं लैंगिक शोषण त्या ठिकाणी होतं. अशा प्रकारची तक्रार करणारे एक पत्र मला नागपूरवरनं सुद्धा आलं. म्हणजे महाराष्ट्रातला कुठलंही जेल काही सुरक्षित नाही, आलबेल नाही, असे हे सगळे पुरावे आता चालत आले आहेत. आणि अनेक कैदी जे पॅरोलवर सुटून बाहेर आलेले आहेत किंवा शिक्षा भोगून बाहेर आलेले आहेत, ते फोन करून सांगतायत की तुम्ही जे काय आरोप करतायत ते फक्त 10% सत्य त्यातलं फक्त सांगताय, ह्याच्यापेक्षा 90% त्याच्यापेक्षा भयानक प्रकार त्या ठिकाणी जेलमध्ये घडतात, असं अनेक जण आता सांगायला लागले आहेत. एवढं सगळी माहिती माझ्यासारख्या माणसाकडं उपलब्ध होते, मग मुख्यमंत्र्यांच्याकडं का जात नाही, गृह खात्याला का हे जात नाही, काही ही व्यवस्था सुधारायचीच नाही. कारण तुरुंग हे ठेकेदारांना आणि ठेकेदारांच्या पाठीमागे असणारे त्यांचे जे काही राजकीय गुरु असतील त्यांना चरण्याचं एक साधन आहे, म्हणून या तुरुंगाकडे बघितलं जातं का? म्हणजे एका बाजूला सातत्यानं आरोप होत आहेत की वाल्मिक कराडचे जेलमध्ये लाड होत आहेत, त्याचबरोबर केवळ वाल्मिक कराडचेच नाही, ह्या अशा प्रवृत्ती जे लोक असतील त्यांना त्यांचे लाड होतातच, परंतु ज्याच्या पाठीमागं कुणी नाही, जे गरीब आहेत त्याचं पिळवणूकसुद्धा त्या ठिकाणी होतं. हे आता स्पष्ट झालेलं असताना याची चौकशी सरकार का करत नाही, हाच माझा सवाल आहे.
हो व्याप्ती तर राज्यामध्ये जास्त जाण्याची शक्यता आहे किंवा अजून वाढतं, कारण हा 1 वर्षातला झाला. यात जर हे खोदत गेलं तर याच्यातनं बरंचसं निघणार आहे. 1 वर्षामध्ये एवढा जर का घोटाळा निघत असेल तर याच्या आधी किती झालेलं असेल, आणि हे सगळं खोदून काढणं गरजेचं आहे. आता भाजपमध्ये परवा दिवशी शिवसेनेच्या एका आमदारांनी माझ्या आमदारांनी प्रवेश केला. सुरुवातीला त्याच्यावर सुद्धा सलीम कुत्तासोबत डान्स केल्याची फोटो व्हिडिओ व्हायरल झाले. आता तुम्ही हे प्रकरण बाहेर काढले तर भाजपकडून काय अपेक्षा तुम्ही करणार? नाही, भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स असं समजणारा पक्ष आहे, परंतु या पक्षाला अलीकडं जेलमध्ये जाऊन आलेली माणसं का आवडायला लागलेत आम्हाला काय कळत नाही. त्यांनी एकदा स्पष्ट करावं, कारण विधिमंडळाचं कामकाज बघत असताना सलीम कुत्ताबरोबर डान्स करणाऱ्या सुधाकर बडगुजर यांच्याबद्दल इतकं सारं काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळामध्ये मांडलेलं होतं. मग हे सुधाकर बडगुजर सुधारक कधी झाले आणि त्यांना पवित्र करून भाजपमध्ये कसं काय घेतलं गेलं? एकतर दाऊद इब्राहिमला फरफटत आणू म्हणणारे दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केला त्यातला मुख्य आरोपी असणाऱ्या सलीम कुत्ताबरोबर जे पार्टी करतात, डान्स करतात, ते आता भारतीय जनता पक्षामध्ये पवित्र व्हायला लागलेलं आहे. मला एक कळत नाही की सुनील जव्हार जेलमध्ये दीर्घ काळ राहतो, बाहेर आल्यानंतर सरकारच्या आशीर्वादानं जेलचे ठेके घ्यायला लागतो, बँक घोटाळा करतो, आणि तेजस मोरे मुख्यमंत्र्याच्या अगदी जवळ आजूबाजूला फिरकायला लागतो. त्याला कुठलीही सुरक्षा यंत्रणा अडवू शकत नाही किंवा त्याला साधं ओळखपत्रसुद्धा विचारू शकत नाही. त्याच्यानंतर सुद्धा वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.